स्वागत आहे सर्वांचं आपल्या या स्वराज एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. माझ्या सर्व शिक्षक मित्र आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी परत एक वेळ स्वागत करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, 21 जून 2026 रोजी जी टी-ई-टीची परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेसाठी मी आपल्यासमोर या चॅनलच्या माध्यमातून 2013 पासून तर 2025 पर्यंत जेवढ्या काही टी-ई-टीचे एक्झाम झालेली आहेत, परीक्षा झालेली आहेत, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये जे काही मानसशास्त्र असेल, सामाजिक शास्त्र असेल, त्याचबरोबर मराठी असेल, जेवढे काही प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न, त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही अद्याप आमच्या या चॅनलवर नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून आमच्या या चॅनलची प्रत्येक नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. चला तर सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला. तुम्ही अद्याप नवीन असाल, तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. अ, प्रश्न क्रमांक पहिला, प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं योग्य स्पष्टीकरण काय करणार आहोत आपण, बघणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला काय सांगतो बघा. प्रश्न क्रमांक पहिला, मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या मानसशास्त्राच्या काय करायच्या तर व्याख्या यानुसार काय करायचं, योग्य जोड्यांचा क्रम लावायचा, त्याच्या जोड्या आपल्याला लावायच्यात. ॲरिस्टॉटल, मॅकडोगल, विल्यम वुंट, मॉर्गन, किंग, रॉबिन्स हे 4 मानसशास्त्रज्ञ आणि त्या मानसशास्त्रज्ञाच्या समोर त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. आपल्याला काय करायचं, त्यांचा योग्य जोड्या लावायच्या आहेत. मग ॲरिस्टॉटल यांनी कोणती केलेली आहे मानसशास्त्राची व्याख्या, तर ॲरिस्टॉटल यांनी काय केलेलं आहे, मानसशास्त्राला आत्म्याचं शास्त्र म्हटलेलं आहे. अरिस्टोटल यांनी काय केलेलं आहे, मानसशास्त्राला आत्म्याचं शास्त्र म्हणजे काय होईल मग, क या एकचं काय येईल, उत्तर येईल. त्यानंतर मॅकडोगल यांनी काय केलेलं आहे, मानसशास्त्राला मानवी वर्तनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र म्हणलेलं आहे. प्रश्न पाहताना आपल्याला काय करायचंय, एका प्रश्नामध्ये 2-2, 3-3 प्रश्न आपले क्लिअर होणार आहेत. फक्त लक्ष द्यायचंय. म्हणजे एखाद्या वेळेस अशी व्याख्या देऊन काय विचारू शकतात, त्या व्याख्या, ती व्याख्या कोणी लिहिलेली आहे, 4 ऑप्शन सुद्धा देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र, ही व्याख्या खालीलपैकी कोणी केलेली आहे? असा प्रश्न आल्यास त्यामध्ये अरिस्टॉटल, मॅकडोगल, विल्यम वुंट, मॉर्गन, किंग, रॉबिन्स हे सुद्धा ऑप्शन असू शकतात. म्हणून अरिस्टॉटल यांनी आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या केलेली आहे. मॅकडोगल यांनी मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र ही व्याख्या केलेली आहे. म्हणजे काय येईल इथं, या ठिकाणी ड येईल. त्यानंतर विल्यम उंटो यांनी काय केलेलं आहे, यांनी मानसशास्त्राला काय म्हटलेलं आहे, बोधावस्थेचे शास्त्र म्हटलेलं आहे. म्हणजे इथं काय येईल, अ येईल. त्यानंतर मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांनी काय म्हटलेलं आहे मानसशास्त्राला, त्यांनी मानसशास्त्राला म्हटलेलं आहे, मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचं शास्त्र ते काय आहे, मानसशास्त्र आहे. अशा या 4 मानसशास्त्रज्ञांच्या 4 काय दिलेल्या आहेत समोर व्याख्या. परत बघू एकदा. अरिस्टॉटल आत्म्याचं शास्त्र, मॅकडोगल मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र, त्यानंतर विल्यम उंट बोधावस्थेचं शास्त्र, मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांचा मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र. आता पर्याय पाहायचे आपल्याला. म्हणजे 1 चा क, 2 चा ड, 1 चा क बरोबर पहा पहिल्यात, 1 चा क, 2 चा ड, त्यानंतर 3 चा अ, 3 चा अ हे पहा इथे 3 चा अ, त्यानंतर 4 चा काय आहे ब, बरोबर. चला, ऑप्शन क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 काय आहे? प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे. त्यामुळे आपल्याला खालची कोणतीही पर्याय तपासायची गरज नाहीये. चला, प्रश्न क्रमांक दुसरा काय सांगतो पहा. खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा दिलेले, खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत? मर्यादा विचारलेल्या आहे आपल्याला प्रायोगिक पद्धतीच्या. पहा, काय पहिली, प्रयोगाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात, तर ही काय होणार नाही, याची मर्यादा होणार नाही. हां, ऑप्शन क्रमांक ब काय म्हणतो पहा, ही पद्धती अधिक खर्चिक आणि वेळखाऊ आहे. एकदम बरोबर आहे. जर एखाद्या छोट्या गटावर असो किंवा मोठ्या गटावर असो, जर प्रयोग पद्धतीचा वापर केला गेला, तर तिथं खर्चही खूप लागतो आणि ती पद्धत काय करते, वेळही खूप घेते. त्यानंतर ऑप्शन क्रमांक क काय म्हणतं, कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. एकदम बरोबर आहे. कारण काय करतं, एखाद्या वेळेस प्रयोग करताना समोरच्या व्यक्तीकडून नैसर्गिक प्रतिसाद न मिळता कधी-कधी काय होतं, कृत्रिम प्रयोग मिळतो आणि जे आपल्याला निष्कर्ष हवे आहेत, ते निष्कर्ष
मिळत नाहीत. ही पण काय आहे या प्रायोगिक पद्धतीची एक मर्यादा आहे. त्यानंतर ऑप्शन क्रमांक ड काय म्हणतो पहा, प्रयोजक व्यक्ती तज्ञ असणे गरजेचे आहे. एकदम बरोबर आहे. ज्या जो व्यक्ती प्रयोग घेणार आहे, तो काय असणं गरजेचं आहे? तज्ञ असणं गरजेचं आहे. म्हणजे पर्याय ब, क आणि ड हे काय आहेत? तर प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक अ, ब, क, अ, ब, ड, अ, ब, क आपल्याला काय पाहिजेत? ब, क आणि ड म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय आहे या प्रश्नाचं उत्तर ब, क आणि ड. ही पद्धती अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. प्रयोजक व्यक्ती काय असणं गरजेचं आहे? तज्ञ असणं गरजेचं आहे. तर प्रश्न क्रमांक 3 काय सांगतो पहा. खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे इथं. शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया एकदम बरोबर आहे. शिक्षण हे काय आहे? 3 केंद्रावर चालणार आहे. तर त्याचा केंद्रबिंदू हा म्हणजे सेंटर जे आहे तर ते काय आहे? विद्यार्थी आहे. सेंटरला विद्यार्थी आणि दोन्हीकडून एकीकडून काय आहे आता शिक्षक आणि एकीकडून काय आहे अभ्यासक्रम. असं या 3 केंद्रावर काय चालते ही शिक्षण ही प्रक्रिया चालते. म्हणजे काय आहे एकदम बरोबर आहे. ब काय म्हणतं? ब म्हणतं शिक्षण स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. एकदम बरोबर आहे. ब सुद्धा शिक्षण काय आहे? एकदम शिक्षण स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. बळजबरीने किंवा जबरदस्तीने शिक्षण पूर्ण होत नाही. त्यानंतर ऑप्शन क्रमांक क काय म्हणतं? शिक्षण नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. एकदम बरोबर आहे. शिक्षण नैसर्गिक आणि सहज प्रक्रियेनं झालं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी सहजतेनं शिक्षण त्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, घेतलं पाहिजे. म्हणजे ऑप्शन क सुद्धा काय आहे? बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक ड काय म्हणतं? शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. एकदम बरोबर आहे. शिक्षण काय आहे? अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे बाळाचा जन्म होतो, तर ते बाळ जन्मापासून तर म्हणजे वयोवृद्ध अवस्थेपर्यंत, मरणापर्यंत त्याचं शिक्षण चालू असतं. प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक दिवशी व्यक्ती काय करतो? आपण सुद्धा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो आणि काहीतरी नवीन शिकतो. म्हणून शिक्षण हे अखंडपणे चालणारी काय प्रक्रिया आहे. म्हणजे सर्व ऑप्शन काय आहे तिथं? ही शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं काय होईल? उत्तर होईल. चला प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो पहा. एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमान्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? म्हणजे एका वेळी एक पायरी म्हणजे छोटे-छोटे घटक करून काय करायचंय पहिला घटक अभ्यासल्यानंतर त्याचा काय करायचं ताबडतोब पडताळा करायचा आहे. काही चुकलं असेल तर त्यावर काय करायचं सक्रिय प्रतिसाद घ्यायचा आहे. अशी उपपत्ती कोणती आहे? तर ही आहे साधक अभिसंधान उपपत्ती. कोणाची आहे ही? ही आहे स्किनर यांची. बी.एफ. स्किनर या मानसशास्त्रज्ञाची ही काय आहे? साधक अभिसंधान उपपत्ती आहे. ज्यामध्ये एका वेळी एक पायरी आणि ताबडतोब पडताळा हे तत्व सांगितलेले आहेत. बी.एफ. स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती या प्रश्न क्रमांक 4 चं काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर हा प्रश्न क्रमांक 5 काय सांगतो? किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे? आता किशोरावस्था म्हणजे काय बरं? किशोरावस्था म्हणजे 12 ते 18 या वयोगटामध्ये येणारे सर्व विद्यार्थी कशामध्ये येतात हे किशोरावस्थेतील असतात. 12 ते 18 या वयोगटातील विद्यार्थी. मग यांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे? अ, अ, काय म्हणतो अक्षरांना योग्य वळण लावणे बरोबर आहे. त्यांच्या अक्षरांना काय लावलं पाहिजे? योग्य वळण लावलं पाहिजे. त्यानंतर बिनचूक शब्द उच्चारासहित पाठांतर करणे बरोबर आहे. बिनचूक शब्द उच्चारासहित पाठांतर करायला लावणं बरोबर आहे. त्यानंतर क काय म्हणतं? गट न करता काय करायचंय? त्यांना वैयक्तिक कामाची काय करायची आहे? जबाबदारी द्यायची आहे. तर हे काय होणार नाहीये, हे चुकीचं होईल. कारण या वयामध्ये 12 ते 18 या वयामध्ये विद्यार्थी, मुलं काय करतात? गटागटाने राहतात. त्यांचं ज्या गटामध्ये काय तत्व जुळतात, त्या गटामध्ये ते काय करतात? स्वतःला समाविष्ट करून घेतात.
परंतु या ठिकाणी जर त्यांना वैयक्तिक कामं दिले, तर ते काय करणार नाहीत, योग्य प्रकारे कामं देणार नाहीत. परंतु इथं जर असं असतं, की बुवा त्या विद्यार्थ्यांना गटागटाने गृहकार्य देणे किंवा काम देणे, तर हे सुद्धा काय झालं असतं, आवश्यक झालं असतं. त्यानंतर ऑप्शन क्रमांक ड काय म्हणतो, मुलांच्या सर्जनशीलतेला सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे. एकदम बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. किशोरावस्थेतील मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे म्हणजे अ, ब आणि ड हे काय आहे? त्यामध्ये बरोबर ऑप्शन आहेत. म्हणजे अ, ब आणि ड. अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 2 काय आहे? प्रश्न क्रमांक 5 उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो बघा, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल? तर आता कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे, त्याचा आयक्यू लेव्हल खूप हाय आहे. विद्यार्थी हुशार आहे. मग त्यासाठी शिक्षिकेने काय करायचंय? काय उपयुक्त ठरेल म्हटलेलं आहे हां. आवश्यक म्हटलेलं नाहीये. लक्षात ठेवायचं. उपयुक्त ठरेल. अ, ऑप्शन क्रमांक अ, इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा. चालतंय, बरोबर आहे. एखादा विद्यार्थी 5व्या वर्गातला विद्यार्थी 6व्या वर्गामध्ये जर गणितं सोडवत असेल, तर 6व्या वर्गात बसवायला त्याला काही अडचण नाहीये. त्यानंतर ब काय म्हणतो, वर्ग अध्यापनात त्याचा सहभाग वाढवावा. एकदम बरोबर आहे. कारण की त्याची बुद्धी कशी आहे? कुशाग्र बुद्धी आहे, हुशार बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे. स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा, त्याच्या बुद्धीला शोभेल असा काय करावा त्या शिक्षिकेने स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा. उन्हाळी शाळा सुरू कराव्यात, एकदम बरोबर आहे. त्याला काय करावे? उन्हाळी शाळा सुरू कराव्या. म्हणजे त्याच्या बुद्धीला काय होईल? जेवढा खुराक पाहिजे तेवढा मिळून जाईल. म्हणजे अ, ब, क आणि ड सर्व पर्याय काय आहेत? बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 काय होईल याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो बघा, प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? प्रयत्न प्रमाद. आता प्रयत्न प्रमाद ही थॉर्नडाईक कोणाची आहे? थॉर्नडाईक यांची आहे उपपत्ती. लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती थॉर्नडाईक यांची आहे. त्यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केला होता. कोणत्या प्राण्यावर? मांजर या प्राण्यावर काय केला होता? प्रयोग केला होता. आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका संपल्यानंतर सर्व मानसशास्त्राचं स्पष्टीकरण बघायचं आहे. सुरुवातीला आपण प्रश्न कशा पद्धतीने येतात ते बघायला आहोत. नंतर आपण सर्व स्पष्टीकरण बघणार आहोत. मग काय सत्य आहे पहा यामध्ये? या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते. एकदम बरोबर आहे. कारण की पद्धतीचं नावच आहे प्रयत्न प्रमाद. म्हणजे चुका करून शिकणे. म्हणजे नक्कीच हिच्यामध्ये काय होणार वेळ जाणार म्हणून प्रगती काय होणार सावकाश होणार. त्यानंतर दुसरं ब काय म्हणतं अनावश्यक आहे सॉरी तिथं अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात. तर एकदम बरोबर आहे. अनावश्यक हालचालीमुळं काय होतं माहिती आहे का? चुका करता खूप आपल्या हालचाली अनावश्यक होतात. तिथं काय होतं आपलं श्रम वाया जातात. त्यानंतर या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. एकदम बरोबर आहे. यामध्ये जे काही यश मिळवलं जातं सुरुवातीला तर ते काय असतं शुद्ध योगायोग असतो. त्यानंतर संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. तर हे ऑप्शन काय होईल? इथं असत्य आहे. कारण की अ, एखादं कौशल्य जर चित्रकाराने चित्रकला शिकली, तर ते कौशल्य त्याला खेळामध्ये उपयोगाला येणार नाही. जसं चित्र शिकताना खूप वेळा एखादा विद्यार्थी चुकतो आणि नंतर मग हळू चित्र काढण्याचं शिकतो, तर ते त्याचं कौशल्य त्याला खेळामध्ये उपयोगाला येणार नाही. म्हणजे तिकडं काय होणार नाही, ती संक्रमित होणार नाही. म्हणून याचं उत्तर काय होईल? अ, ब आणि क. ऑप्शन क्रमांक 3 काय होईल याचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 चं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 काय सांगतो पहा. प्रश्न क्रमांक 8 सांगतो, खाली दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू, कशाचे? भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू आणि त्याचं स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावायच्या. यांच्या काय करायच्या तर योग्य जोड्या लावायच्या. तर एकीकडून भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू दिलेले आहेत आणि एकीकडून त्यांचं काय दिलेलं आहे? स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग आता आत्मभान म्हणजे काय बरं? आत्मभान म्हणजे स्वतःची बलस्थाने जाणणे. आत्मभान म्हणजे काय? स्वतःची बलस्थाने जाणणे. त्यानंतर अभिप्रेरणा. अभिप्रेरणा म्हणजे काय? काय करते अभिप्रेरणा? तर अभिप्रेरणा काय करते? अभिप्रेरणा कार्य प्रवृत्त करणारी शक्ती जी असते त्याला अभिप्रेरणा म्हणतात. त्यानंतर सहसंवेदना. मग सहसंवेदना काय करते? तर सहसंवेदना काय करते? दुसऱ्या शक्तीच्या भूमिकेशी एकरूप होण्याचं काम करते सहसंवेदना.
आणि राहिलं सामाजिक कौशल्य, तर काय करते सामाजिक कौशल्य? समन्वय राखण्याचं काम करते. म्हणजे अचं काय येणार? 1 येणार. बचं काय येणार? बचं येणार 3. कचं काय येणार? कचं येणार 4 आणि डचं काय येणार? डचं येणार 2 म्हणजे 1, 3, 4, 2. कुठे दिसते आपल्याला? 1, 3, 4 आणि 2. ऑप्शन क्रमांक 2 काय होईल याचं? उत्तर होईल बी नंबर ऑप्शन क्रमांक बी हा काय होईल? उत्तराचा पर्याय होईल प्रश्न क्रमांक 8 चा. चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो? बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स हां, थोडंसं व्यवस्थित प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. परीक्षेदरम्यानही प्रत्येक प्रश्न काय करायचा आहे आपल्याला? व्यवस्थित वाचायचा आहे आणि नंतरच त्याचे ऑप्शन वाचून उत्तर द्यायचं आहे. पहा, बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिलेला आहे? त्यांनी ज्यावेळेस बुद्धिमत्तेची व्याख्या केली, तर त्यांनी कोणत्या घटकावर भर दिला? ऑप्शन क्रमांक 1 याचं काय होईल? उत्तर होईल. कारण विल्यम जेम्स यांनी नव्या परिस्थितीशी समायोजन काय करावं लागतं? बुद्धीला नव्या परिस्थितीशी समायोजन करावं लागतं. म्हणजे नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आपल्या बुद्धिमत्तेमध्ये असली पाहिजे, असं कोणी म्हटलं होतं? विल्यम जेम्स यांनी म्हटलं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतो पहा, अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अवबोध आणि प्रतिमा कोणती विधाने सत्य आहेत? ते काय करायचे तर शोधायचे तर. आता अवबोध म्हणजे काय आणि प्रतिमा म्हणजे काय? ह्या 2 गोष्टी आधी काय करणं गरजेचं आहे? समजून घेणं गरजेचं आहे. मग अवबोध म्हणजे काय? अवबोध म्हणजे इंद्रियाच्या अनुभवातून अर्थ लावणे. म्हणजे आपल्या इंद्रियातून जसं आपल्याला डोळ्यानं दिसतं, हातानं काय होतं स्पर्श होतो आणि जो हाताला स्पर्श होतो आपल्या जसं फॉर एक्झाम्पल घरामध्ये एखादी गरम वस्तू असेल, त्याला आपला स्पर्श झाल्यानंतर जी आपल्याला संवेदना जाणवते, त्या संवेदनाचा जो अर्थ लागतो त्याला अवबोध म्हणतात. त्या संवेदनाच्या अर्थाला काय म्हणतात? अवबोध म्हणतात. आणि प्रतिमा म्हणजे मनात जी काही तयार होणारी एखादी प्रतिकृती असते, एखादं चित्र असतं, त्याला काय म्हणतात? प्रतिमा म्हणतात. चला तर पाहू काय आहे पुढील पर्याय. पर्याय क्रमांक 1 काय म्हणतो? अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा कशा असतात? वस्तुनिष्ठ असतात. बरोबर आहे. अवबोध कसा असतो? अवबोध अ, अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा एकदा पूर्ण आपण पर्याय वाचून घेऊ. अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. हे बरोबर आहे. प्रतिमा ही काय असते? अवबोधाची नक्कल असते. त्यानंतर अवबोध तुटक नसतात. प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. हे सुद्धा बरोबर आहे. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. बरोबर आहे. पहा परत एकदा समजावून सांगतो तुम्हाला. प्रतिमा म्हणजे काय? माणसाच्या मनामध्ये तयार झालेली एखादं चित्र, परंतु चित्र कधी तयार होतं माणसाच्या मनामध्ये? ती वस्तू प्रत्यक्षात आपण बघितलेली असते त्यावेळेस. फॉर एक्झाम्पल आपण एरोप्लेन आपण बघितलेलंच नाहीये विमान, नाही चित्रामध्ये बघितलंय, नाही टीव्हीमध्ये बघितलंय, नाही कधी प्रत्यक्षात बघितलंय. तर त्याचं चित्र आपल्या मनामध्ये कधीही तयार होणार नाही. परंतु आपण ते डोळ्यानं बघितलेलं आहे. आपण ते एखाद्या पिक्चरमध्ये बघितलं असेल, टीव्हीमध्ये बघितलेलं असेल विमान, त्याच वेळेस त्या विमानाची प्रतिमा काय होती आपल्या मनामध्ये तयार होती. त्याला प्रतिमा म्हणतात. म्हणजे प्रतिमा ही काय आहे, आपण जे अवबोध पाहिलाय, डोळ्यानं पाहिलंय, त्याची काय असते? नक्कल असते. बरोबर आहे. अवबोध तुटक नसतात. म्हणजे आपण विमान पूर्ण पाहिलेलं आहे. पण ज्यावेळेस आपण प्रतिमा पाहतो, तर पूर्ण विमान जरी डोळ्यासमोर दिसत असेल आपल्याला, तरी त्याच्यामध्ये तुटकपणा असतो. सगळे भाग सुटसुटीत आपण एकाच वेळी बघू शकत नाही. त्यानंतर प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. बरोबर आहे. अवबोध काय असतो? स्थिर असतो. प्रतिमा अस्थिर असते. म्हणजे काय होईल याचं उत्तर न येता अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असतात. वस्तुनिष्ठ नसते. कारण की प्रतिमा माणसाच्या मनातलं काय असतं? चित्र असतं. प्रतिमा काय असते? माणसाच्या मनातील चित्र असते. त्यामुळे ते वस्तुनिष्ठ नसते. चला तर याचं उत्तर काय होईल? ब, क आणि ड. ऑप्शन क्रमांक 3 काय होईल याचं उत्तर? ब, क आणि ड. या प्रश्न क्रमांक 10 चं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 होईल. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो पहा. प्रश्न क्रमांक 11 खाली दिलेल्या हां, खाली दिलेल्या विधानांपैकी अग्रत संघटक प्रतिमानाविषयी आता अग्रत संघटक प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहेत? आता सुरुवातीला तर अग्रत संघटक म्हणजे काय?
हे समजून घेणं गरजेचं आहे. ते पण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेणं गरजेचं आहे. अग्रज संघटक म्हणजे काय बरं? आता अग्रज संघटक म्हणजे अ, मानसशास्त्रानुसार जर धरलं, तर ही काय आहे एखाद्या वस्तूचे वेगळे तुकडे नाहीयेत, तर त्या वस्तूची काय आहे संपूर्ण किंवा अर्थपूर्ण अशी छबी म्हणजे चित्र. त्याला काय म्हणता येईल आपल्याला? अग्रज अग्रज संघटक म्हणता येईल. उदाहरण जर द्यायचं झालं तुम्हाला, तर पहा तुम्ही शाळेची जर आठवण काढली, सोपं उदाहरण देतो तुम्हाला. जर तुम्ही शाळेची आठवण काढली, तर तुम्हाला फक्त इमारतच दिसत नाही. तर काय दिसतं? वर्गखोल्या दिसतात. तुम्ही ज्यावेळेस ज्या काळामध्ये शाळेत होते, जर तुम्ही शाळेची आठवण काढली, तर तुमच्या आवडीचे तुम्हाला शिक्षक सुद्धा दिसतात. तुमच्या आवडीचा वर्ग सुद्धा दिसतो. तुम्ही ज्या डेस्कवर बसायचे, तो डेस्क सुद्धा तुमच्या नजरेसमोर येतो. या सगळ्या प्रतिमानांना काय म्हणतात? अग्रज संघटक प्रतिमान म्हणतात. लक्षात ठेवायचे आपण सगळं हे उदाहरणाच्या माध्यमातूनच काय करणार आहोत? जाणून घेणार आहोत. मग आता कोणती विधानं योग्य आहेत बरं या अग्रज संघटक प्रतिमानांच्या बाबतीत? अग्रज संघटक प्रतिमान म्हणजे काय? ज्या काही गोष्टी आपल्या मनामध्ये येतात, त्या जशाच्या तशा आठवणे. पहा, अग्रज संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात. बरोबर आहे. अग्रज संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात. ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शन क्रमांक ब हे काय म्हणते पहा, एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. अग्रज संघटक प्रतिमानामध्ये जे काही मुद्दे असतात, त्याचं काय करता येतं आपल्याला विवेचन करता येतं आणि तो स्पष्ट सुद्धा करता येतो. कारण आपण शाळा पाहिलेली असते. आपण पुढच्या व्यक्तीला त्याचं स्पष्टीकरण सांगू शकतो. त्यानंतर अग्रज संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो. अग्रज संघटकामध्ये हेतू काही नसतो, स्पष्ट केल्या जात नाही म्हणजे हे उत्तर याचं होणार नाही. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो. आता अग्रज संघटक ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शाळेची आठवण काढसाल, तर पूर्ण शाळाच तुमच्या समोर येते आणि त्या श तुमच्या काळामधला एखादा जुना किस्सा, जुना आठवण तुम्हाला ती आठवायचा नसला तरी तो तिथे काय होतो, आठवला जातो. म्हणजे आपण त्याला काय करू शकत नाही, वगळू शकत नाही. म्हणजे हे सुद्धा काय होणार नाही, याचं उत्तर होणार नाही. तर पर्याय क्रमांक अ आणि पर्याय क्रमांक ब काय होईल याचं उत्तर होईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये अ आणि ब काय होईल? प्रश्न क्रमांक 11 चं उत्तर होईल. चला प्रश्न क्रमांक 12 काय सांगतो पहा. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्व शोधून सामान्यीकरण करणे यावर काय असतं अवलंबून आहे, या मुद्द्यावर भर दिलेला आहे. पहा, एक प्रकारची व्याख्याच आहे. कोणत्या मानसशास्त्रज्ञानं अध्ययन संक्रमण हे काय आहे? एखाद्या विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नाहीये. त्याचं तत्व शोधून सामान्यीकरणावर अवलंबून आहे, असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 होईल. सी.एच. जड. सी.एच. जड या मानसशास्त्रज्ञाने असं म्हटलेलं आहे, की अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून ते काय असतं, तत्व शोधून सामान्यीकरणावर अवलंबून असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 काय म्हणतो बघा. प्रश्न क्रमांक 13 म्हणतो, की चित्रकला, हस्तकला या विषयाच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टापटीप, सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात. सर्व वर्गभर कचरा करत निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? काय सांगितलेलं आहे, की चित्रकलेचा क्लास आहे, हस्तकलेचा क्लास आहे. विद्यार्थी त्यामध्ये काय करतात ती कला आत्मसात करतात. परंतु टापटीप, सौंदर्य, व्यवस्थितपणा त्या कलेत पाहतात. परंतु तास संपल्यावर काय करतात, वर्गभर कचरा करतात आणि तसेच निघून जातात. मग या संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी त्याचा काय संबंध आहे? तर त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 होईल. सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती. पहा, सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती काय सांगते? चित्रकला आणि हस्तकलेत विद्यार्थी काय करतो? टापटीपणे व्यवस्थित आहे. तो चित्रकलेत आणि हस्तकलेत आहे. परंतु वर्गात काय करतो? कचरा टाकतो. का टाकतो? कारण त्यानं स्वच्छतेचा हेतू जाणलेला नाही. काय जाणलेला नाही? स्वच्छतेचा हेतू जाणलेला नाही किंवा स्वच्छतेचं त्याला मूल्य माहिती नाही. हीच काय आहे? सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती आहे. ज्याच्यामध्ये हेतू आणि मूल्य जाणलेलं असतं. म्हणजे विद्यार्थ्यांना त्याचा हेतू माहीत नाही स्वच्छतेचा, त्याचं मूल्य माहीत नाहीये. त्यामुळेच काय करतात विद्यार्थी तसं त्या विषयापुरतंच वर्तन
वर्गामध्ये करतात. म्हणजे चित्रकला आणि हस्तकला या 2 विषयापुरतंच किंवा ज्या काही गोष्टी त्या शिकायच्यात तेवढ्यापुरतंच त्याचं ध्येय कॉन्सन्ट्रेट करतात. बाकीच्या गोष्टीकडे काय करतात दुर्लक्ष करतात. म्हणजे सहेतुक केलेली कृती, ध्येयनिष्ठ केलेली कृती ही काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14वा काय सांगतो पहा. विस्मरण ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. बरोबर आहे? विस्मरण जेवढं स्मरण गरजेचं आहे, तेवढंच काय गरजेचं आहे? विस्मरण सुद्धा गरजेचं आहे. कारण आपण जर आपल्याला विस्मरण जर झालं नाही, तर काय होऊन जाऊ आपण अक्षरशः पागल होऊन जाऊ. अशा काही गोष्टी असतात आयुष्यामध्ये त्या काय कराव्या लागतात मुद्दामून विसराव्या लागत असतात. ही अध्यापनाची प्रक्रिया आहे. पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? पहा, विस्मरण ही एक महत्त्वाची अध्यापनामध्ये आपल्या प्रक्रिया आहे आणि काय सत्य आहे, ते कोणती विधाने सत्य आहेत, ती काय करायची आपल्याला शोधायची आहेत. पहा, पहिलं विधान आहे अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते. एकदम बरोबर आहे. आपण एखादा विद्यार्थी पुस्तक वाचायला लागलाय, समोर टीव्ही सुरू आहे, आतून वेगळे आवाज यायला लागलेत. मधातच तो विद्यार्थी उठतो, जाऊन पाणी पिऊन येतो. मधातच परत कोणीतरी आलंय, जाऊन त्याच्याशी बोलतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, तो सातत्य टिकवत नाही. म्हणजे मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यामुळं काय होतं, विस्मरण होतं. एकदम बरोबर आहे. हा मुद्दा काय एकदम बरोबर आहे. त्यानंतर अचूक प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान. आता प्रत्यावहन म्हणजे काय? प्रत्यावहन म्हणजे आठवणे. प्रत्यावहन म्हणजे आठवणे आणि प्रत्याभिज्ञान म्हणजे ओळखणे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. ओळखणे. अ, अचूक प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. तर हे काय नाहीये, सत्य नाहीये. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला ऑप्शन क्रमांक क काय म्हणतो पहा. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते. तर इथेही विस्मरण होत नाही. म्हणजे इथं आठवणे, इथं ओळखणे, झोप लागल्यास विस्मरण होते, शक्यच नाही. नाहीतर आपण काय केलं असतं, दिवसभर ज्या काही गोष्टी शिकलो, संध्याकाळी झोप झोप लागल्यावर तर सगळ्या विसरून गेलो असतो. असं होतं का? होत नाही. त्यानंतर ऑप्शन क्रमांक ड काय म्हणतात, जाणीवपूर्वक दमन दमन केल्यास विस्मरण होते. एकदम बरोबर आहे. हे सुद्धा जाणीवपूर्वक दमन. दमन म्हणजे काय? मुद्दामून विसरून जाणे. दमन म्हणजे काय? मुद्दामून विसरणे. एखादी गोष्ट असते पहा, आपण काय करतो, ती गोष्ट मुद्दामून विसरतो आणि मग हळू ती गोष्ट विसरून जातो. म्हणून प्रश्न क्रमांक 14 मध्ये ऑप्शन क्रमांक अ आणि ड हे काय आहेत? 2 उत्तर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आहे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 14 उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 काय म्हणतो पहा, अध्यापनाचे यश अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते. म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होते? आपल्या अध्ययनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये प्रेरणा ही खूप महत्त्वाची जी काही गोष्ट आहे खूप महत्त्वाची आहे प्रेरणा. जर प्रेरणा असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे. जर आपल्याकडे प्रेरणा नसेल तर कोणतीच गोष्ट शक्य नाहीये. पहा प्रेरणा काय करते तर प्रेरणा ही शक्ती असून ती काय करते आपल्या वर्तनाला दिशा देते. एकदम बरोबर आहे. प्रेरणा ही काय एक सुप्त शक्ती आहे माणसाच्या मनामध्ये आणि ती आपल्या वर्तनात पूर्ण वर्तन बदलून टाकते. त्यानंतर प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वस्थता असते. प्रेरणा काहीही करू शकते. आपल्याकडून प्रेरणा कोणतीही गोष्ट करून घेऊ शकते. ती सातत्य आणू शकते, ती दिग्दर्शन आणू शकते, विविधता, निवड सगळ्या गोष्टी करू शकते. म्हणून ऑप्शन क्रमांक ब सुद्धा काय आहे? बरोबर आहे. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते. एकदम चूक आहे. कोणतीही गोष्ट एकाच प्रेरणेच्या मार्गाने पूर्ण होत नाही. त्यानंतर ऑप्शन क्रमांक ड काय म्हणतं? प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. एकदम बरोबर आहे. आपली जी काही प्रेरणा असते त्यामुळे काय होतं आपला जो शारीरिक आणि जो काही मानसिक तोल आहे तो साधला जातो. म्हणून प्रश्न क्रमांक 15 त्याचं उत्तर अ, ब आणि ड. अ, ब आणि ड म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे. ऑप्शन क्रमांक 2 अ, ब आणि ड हे काय आहे? उत्तर आहे प्रश्न क्रमांक 15 चं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा काय सांगतो? व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकविलेली कविता तेव्हाचा प्रसंग जसाच्या तसा खूप वर्षांनी आठवतो. काय म्हटलेलं आहे? लहानपणी एखादी कविता शिक्षिकेने शिकवली
आणि तेव्हाचा प्रसंग आज जसाच्या तसा खूप वर्षांनी आठवतो. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचं आहे? कोणती कल्पना आहे तिथं? खरी एखादी कविता खूप दिवसापूर्वी लहानपणी तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी शिकवलेली असेल आणि ती आज सुद्धा तुम्हाला जसाच्या तशी आठवते. तर ही कोणत्या प्रकारची कल्पना आहे? तर ही आहे पुनरुत्पादित कल्पना. काय झालेलं आहे तिचं? पुनरुत्पादन झालेलं आहे. पुन्हा आठवलेली आहे ती आपल्याला. म्हणून याला काय म्हणतात? तर पुनरुत्पादित कल्पना. प्रश्न क्रमांक 16 उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 काय म्हणतो पहा. खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. आता काही संकल्पना तयार होतात माणसाच्या मनामध्ये. त्या दिलेल्या आहेत 5 संकल्पना. त्याचा काय करायचं आपल्याला? योग्य क्रम लावायचा. पहा, वस्तू किंवा प्राण्याचे प्रत्यक्ष ज्ञान होणे बरोबर आहे. ही काय ती 1 नंबरला येईल. वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे, ही म्हणजे नंबरची लाच येणार. बरोबर आहे. त्यानंतर अ, गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे, गुणवैशिष्ट्ये ध्यानात येणे. पहा 2 मध्ये बरोबर आहे. काय होईल? गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे म्हणजे काय येईल हे? ब मध्ये येईल. बरोबर आहे. गुणवैशिष्ट्ये ध्यानात नाही, नाही. पहा इथं इथं येणार. कारण काय होतं? फॉर एक्झाम्पल उदाहरण जर घेतलं आपण, तुम्हाला एक प्राणी दिसला. काय झालं? पहिले तुम्हाला प्राणी दिसला. प्राण्याचं काय झालं? प्रत्यक्ष ज्ञान झालं. मग तुम्हाला काय करावं लागेल? त्याची गुणवैशिष्ट्ये ध्यानात घ्यावी लागतील. मग गुणवैशिष्ट्ये काय? 4 पाय आहेत, 2 काय आहेत त्याला? शिंग आहेत. 4 पाय आणि 2 शिंग आहेत. म्हणजे ब मध्ये आलो आपण. त्यानंतर काय होईल? गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे. मग तुमच्या डोक्यामध्ये येणार, की बुवा 4 पाय आणि 2 शिंग आहेत. म्हणजे हे काय आहे? गाय किंवा बैल आहे. गाय किंवा बैल आहे किंवा म्हैस आहे. म्हणजे याचं काय होणार? सामान्यीकरण होणार. म्हणजे अ, ब आणि हे काय होणार? क होणार. त्यानंतर तुमच्या म्हणजे तुम्ही काय करणार त्याला अमूर्त रूप देणार. बरोबर आहे ना? नेमकं काय आहे? मग तुम्ही त्याच्यात ठरवणार, की तो बैल आहे, गाय आहे किंवा म्हैस आहे. म्हणजे इथं काय झालं त्याला अमूर्त रूप दिलं गेलं. म्हणजे ब, क आणि हे काय झालं? ड झालं. आता आणि तशा प्रकारची संकल्पना तयार करणार. जसं लहान मुलं असतं, आधी त्याला बैल दिसतो, 2 शिंग असतात, 4 पाय असतात. तो बैल समजतो. मग त्याला गाय दिसते. तो गाईलाही काय म्हणतो? बैलच म्हणतो. कारण गाईलाही 2 शिंग, 4 पाय असतात. परंतु हळू-हळू काय होतं? ते त्याला अमूर्त रूप देतं. म्हणजे त्याला कळतं, की गाय काय असते? स्तनधारी असते. गाय अ, मादा या प्रकारामध्ये येते. त्याला अमूर्त रूप देतो तो. आणि मग त्याच्या मनामध्ये काय होते? संकल्पना तयार होते, की गाय वेगळी आणि बैल वेगळा. म्हणजे अशा पद्धतीच्या काय होतात माणसाच्या मनामध्ये संकल्पना तयार होत असतात. म्हणजे हे काय होईल शेवटचं ई म्हणजे काय होईल क, ब, ई आणि ड. बरोबर आहे. तर क, ब, ई आणि ड. अ, क, अ, क, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे क, ब, ई आणि ड यांचा काय होईल या संकल्पनांचा योग्य क्रम होईल. प्रश्न क्रमांक 17 चला प्रश्न क्रमांक 18 काय सांगतो पहा. खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? आता अध्ययन संक्रमण म्हणजे या गोष्टीत शिकलेलं ज्ञान दुसऱ्या गोष्टीत उपयोगाला येणे. त्याला म्हणतात अध्ययन संक्रमण. एवढं लक्षात ठेवायचंय. मग कोणती विधाने सत्य आहेत? पहा, मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते. एकदम चूक. आता मानसिक शक्तींचा विकास झाला म्हणजे तुम्ही असं समजून चला 18 वर्षाचे झाले आणि तुम्हाला घरच्यांनी नेलं आणि विहिरीत टाकून दिलं. पोहणं शिकसाल का तुम्ही? तुम्ही तुमच्या मानसिक शक्तींचा विकास झालेला आहे. म्हणजे सायकल चालण्याचाच तुम्ही सायकल चालवली आणि ती डायरेक्ट विहिरीत नेऊन तुम्हाला टाकलेलं आहे. असं संपूर्ण होईल का? होणार नाही. त्यानंतर ऑप्शन क्रमांक ब काय सांगतं? एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही. हे पण काय आहे? सत्य विधान आहे. हे विधान काय आहे? सत्य आहे. ते तुम्ही फॉर एक्झाम्पल परत एखादं जर उदाहरण तुम्हाला सांगितलं. अ, तुम्ही जर चारचाकी गाडी चालवताय. चारचाकी गाडी चालवता म्हणजे तुम्हाला काय करता येणार नाहीये, मोटरसायकल चालवता येणार नाही. कारण मोटरसायकलवर काय करावं लागतं? स्वतःचा तोल सांभाळावा लागतो. परंतु चारचाकी गाडीमध्ये आपण निवांत बसू शकतो. म्हणजे तुम्हाला निवांत चारचाकी गाडी चालवायचं तुम्ही शिकले असाल, परंतु चारचाकीमधून उतरून तुम्ही लगेच मोटरसायकल चालवू शकत नाही. जर तुम्हाला ती चालवता येत नसेल तर.
तुम्ही दोन्ही शिकलेले असाल तर दोन्ही चालू आहे. परंतु जर तुम्ही मोटरसायकल शिकलेले नसाल, तर 4 चाकीचा उपयोग तुम्हाला मोटरसायकलमध्ये होणार नाही. म्हणजे एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही. दुसरीचा पण काय करावा लागतो? सराव करावा लागतो. जसं मगाशी उदाहरण दिलं. आपण आधी पाहिलं, की चित्रकार काय करू चित्र काढणारा एखादा व्यक्ती जर तो चित्रकार असेल, तर त्याची चित्राची कला त्याला खेळामध्ये उपयोगाला येणार नाही. तेच उदाहरण इथं लागू होतं. त्यानंतर जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते. काय म्हटलेलं आहे? पहा थोडंसं इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. काय इथं थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेली आहे पहा. अ, 2 परिस्थितीमध्ये जेवढं साम्य असेल, काय इथं 2 परिस्थितीमध्ये जेवढं साम्य असेल, तेवढे अध्ययन संक्रमण काय असतं? अधिक असतं. बरोबर आहे. आता उदाहरण पहा. तुम्ही काय करता? सायकल चालवता आधी. सायकल चालवायचं शिकल्या आणि त्यानंतर सायकलवर ज्या पद्धतीचं तुम्ही तुमचं बॅलन्स सांभाळता, त्याच पद्धतीचं बॅलन्स तुम्ही तुमच्या मोटरसायकलवर सुद्धा सांभाळू शकता. म्हणजे सायकल चालवण्याचा उपयोग तुम्हाला काय होतो, मोटरसायकल चालवताना होतो. तर वरच्या उदाहरणामध्ये आपण 4 चाकी गाडीचा उपयोग आपल्याला 2 चाकीमध्ये होत नाही, परंतु इथं दोन्ही 2 चाकीच घेत आहोत आपण. म्हणून 2 परिस्थितीमध्ये जेवढं अधिक साम्य, तेवढं काय होतं, अध्ययन संक्रमण होतं. त्यानंतर म्हणजे हे पण काय आहे, सत्यविधान आहे. त्यानंतर काय म्हणतं, अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक आणि ध्येयनिष्ठ असावी लागते. एकदम बरोबर आहे. अध्ययन संक्रमण जर करायचं असेल, इकडचं तिकडं जर शिकायचं असेल, तर आपली कृती कशी असली पाहिजेत? सहेतुक आणि ध्येयनिष्ठ असली पाहिजेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 18चं उत्तर काय येईल? ब, क आणि ड. ब, क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय होईल याचं उत्तर येईल ब, क आणि ड. चला प्रश्न क्रमांक 19वा काय म्हणतो पहा. खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य म्हटलेलं आहे हां, असत्य. व्याख्यान पद्धती पहा पहिलं काय दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक 1 अवधान केंद्रीकरण होते. एकदम चुकीचं आहे पहा हे. कारण की व्याख्यान पद्धती कंटाळवाणी पद्धती असते. विद्यार्थी समोर बसतात. एखादा व्याख्यानकर्ता काय करतो? व्याख्यान करतो. त्याच्या व्याख्यानामध्ये कोणत्याही कृत्या नसतात. तो काय करतो? बडबड म्हणजे स्पीडनं वाचून स्पष्टीकरण देऊन मोकळा होतो. म्हणून याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं अवधान केंद्रित राहत नाही. दुसरे काय आहे? विधान कमी वेळात जास्त अध्यापन करता येते. एकदम बरोबर. हे बरोबर म्हणता येईल आपल्याला, की इथं काय आहे? कमी वेळात जास्त अध्यापन कशाने केलं जातं? व्याख्यान पद्धतीने केलं जातं. त्यामध्ये तत्त्वे, सिद्धांत, कठीण विषय मांडणीसाठी उपयोग करता येतो. हे सुद्धा काय आहे? मग तत्त्वे जर मांडायची असतील, सिद्धांत जर मांडायचे असतील, तर आपण व्याख्यान पद्धतीचा वापर करू शकतो. त्यानंतर दुर्मिळ माहिती सहज देता येते. एखादी वाचनीय जर माहिती असेल, तर ती सुद्धा आपल्याला या व्याख्यान पद्धतीच्या माध्यमातून देता येते. परंतु इथं आपल्याला काय विचारलेलं आहे? असत्य विधान विचारलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 19चं उत्तर हे ऑप्शन क्रमांक 1 होईल, की अवधान केंद्रीकरण काय होत नाही, व्याख्यान पद्धतीनं होत नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 19चं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 होईल. खालीलपैकी खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधीचे नियम आहेत? हां, खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधीचे नियम आहेत? आता साधर्म्याचा नियम. बरोबर आहे. हा अनुवंश संबंधीचा नियम आहे. मग साधर्म्याचा नियम काय सांगतो? पहा, साधर्म्याचा नियम म्हणजे जसे आई-वडील असतील, तशाच प्रकारचं बाळ जन्मास येते. त्याच जातीचं, त्याच जातीमधलं बाळ जन्मास येते. फॉर एक्झाम्पल गायीच्या पोटी वासरू जन्मास येतं. त्यानंतर म्हणजे जे त्यांची जात असेल त्यामध्ये काय होतं जसं अ, स्त्रीच्या पोटी बाळ जन्मास येतं, त्याच पद्धतीचा हा काय साधर्म्याचा नियम आहे. त्यानंतर वैविध्याचा नियम. आता वैविध्याचा नियम काय सांगतो? पहा वैविध्याचा नियम आईच्या पोटी जरी बाळ जन्मास येत असेल, तरी त्याच्यामध्ये विविधता असते. कुठेतरी त्याच्यामध्ये विविधता असते. मग रंगात असू शकते किंवा फॉर एक्झाम्पल जगामध्ये एवढे करोडो लोकं आहेत, तरी प्रत्येकाच्या फिंगर प्रिंट्स काय आहेत एकदम वेगवेगळ्या आहेत. थोडक्यात तोच काय आहे वैविध्यतेचा नियम आहे. त्यानंतर काय आहे पुनरावृत्तीचा नियम. तर हा नियम काय नाहीये यामधला नाहीये. हा नियम कशामधला आहे? हा थॉर्नडाईकचा यांचा नियम आहे. याचा आणि अनुवंशाचा काही संबंध नाहीये. हा थॉर्नडाईक यांच्या उपपत्तीमधला नियम आहे पुनरावृत्तीचा नियम. त्यानंतर एक परागतीचा नियम. मग परागतीचा नियम काय सांगतो? पहा परागतीचा नियम फॉर एक्झाम्पल जर आई-वडील उंच असतील, तर मुलं सुद्धा काय होतात उंच होतात. आई-वडील जर ठेंगणे असतील, तर मुलंही ठेंगणे होतात.
अ, थोडक्यात आई-वडील जर गोरे-गोमटे असतील, तर मुलंही काय होतात गोरे गोरे-गोमटे होतात. तर इथं खालीलपैकी अनुवंशासंबंधीचे 3 नियम सांगितलेले आहेत. एक साधर्म्याचा नियम, एक वैविध्याचा नियम आणि एक परागतीचा नियम. आणि हा पुनरावृत्तीचा नियम याचा अनुवंशासंबंधी अनुवंशासंबंधी काहीही त्याचा संबंध नाही. मग प्रश्न क्रमांक 20 चं काय उत्तर येईल? 1 म्हणजे अ, अ, ब, क आणि ड म्हणजे याचं उत्तर येईल अ, ब आणि ड. अ, ब आणि ड ऑप्शन क्रमांक 4 अ, ब आणि ड. चला प्रश्न क्रमांक 21 काय सांगतो बघा. प्रश्न क्रमांक 21 सांगतो, व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? जे काही व्यक्तीचा विकास होतो, त्या संदर्भात कोणतं विधान काय सांगितलेलं आहे? योग्य सांगितलेलं आहे. आता विकासावर वातावरणाचा अनुवंशापेक्षा सॉरी विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो. विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो. तर नाही. काय नाहीये? हे विधान योग्य नाहीये. बघू का नाहीये तर प्रथम सर्व ऑप्शन बघून घेऊ. विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो. तर हेही काय होणार नाही याचं उत्तर येणार नाही. विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा काय असतो? पूरक प्रभाव असतो. एकदम बरोबर आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 21 चं ऑप्शन क्रमांक 3 काय होईल? हे उत्तर होईल. पुढं पाहायचंच काम नाहीये. दोन्हीचं आधीच सांगतो तुम्हाला पहा. विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो. नाही, दोघांचा काय असतो? पूरक प्रभाव असतो. काय असतो? पूरक. त्यामध्ये वातावरणही श्रेष्ठ नाही आणि अनुवंशही श्रेष्ठ नाहीये. दोघांचा काय असतो? पूरक प्रभाव असतो. चला प्रश्न क्रमांक 22 काय सांगतो पहा. कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? आता कुमारावस्थेतील परत सांगतो तुम्हाला 12 ते 18 या वयात जे येणारे विद्यार्थी येतात, ते काय आहेत कुमार अवस्थेतील आहेत. या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात. एकदम बरोबर आहे. या वयात म भिंग लिंगी आकर्षण वाढते. एकदम बरोबर आहे. या वयात शब्दसंपत्ती वाढवण्याकडे कल असतो. तर हे काय आहे? असत्य विधान आहे. कारण या वयापर्यंत येईपर्यंत त्यांच्याकडे खूप सारी शब्दसंपत्ती अ, आधीच वाढलेली असते. त्यानंतर या वयात मुली बंडखोर होतील. सॉरी, या वयात मुली काय होतात बंडखोर होतात. तर असत्य विधान हे कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 3 आहे. या वयात शब्दसंपत्ती वाढवण्याकडे काय असतो? कल असतो. हे काय असत्य विधान आहे. कारण या वयामध्ये आदर्शाचा शोध घेतला जातो. एखादा आदर्श व्यक्ती शोधला जातो आणि मला त्या व्यक्तीसारखं बनायचंय, आयुष्यामध्ये मला त्या व्यक्तीसारखं व्हायचंय. मग तो एखादा टीव्ही मधला, पिक्चर मधला असोत किंवा प्रत्यक्ष आपल्या जीवनातला असोत, एक आदर्श व्यक्ती शोधला जातो. या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढते म्हणजे वयवर्ष 16च्या समोर गेल्यानंतर काय होतं, हे आकर्षण वाढतं आणि मुलं बंडखोर असतात या वयामध्ये. कारण ते गट करून राहतात आणि त्यांना असं वाटतं, की आम्ही जे बोलतोय तेच काय आहे, योग्य आहे आणि तेच खरं आहे. चला प्रश्न क्रमांक 23 काय सांगतो पहा. प्रश्न क्रमांक 23 सांगतो, खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानांची फुले व त्या अंतर्गत येणारी अध्यापन प्रतिमाने यांच्या योग्य जोड्यांचा काय लावायचा? सॉरी, यांच्या योग्य जोड्या लावायच्या. प्रतिमानाची फुले दिलेली आहेत आणि अध्यापन प्रतिमाने दिलेली आहेत. पहा, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, व्यक्तिगत विकास प्रतिमान, सामाजिक अंतरक्रिया प्रतिमान, वर्तन परिवर्तन प्रतिमान आणि त्यांचं काय दिलेलं आहे समोर अध्यापन प्रतिमाने दिलेले. पहा, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान काय येईल याचं? त्याचं येईल जीवनशास्त्रीय पृच्छा. त्याची जोडी काय येईल? जीवनशास्त्रीय पृच्छा म्हणजे ऑप्शन क्रमांक अ चं 4. त्यानंतर व्यक्तिगत विकास प्रतिमान याचं काय येईल? व्यक्तिगत विकास प्रतिमान याचं येईल सर्जनात्मक प्रतिमान. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान याचं काय येईल? याचं येईल ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान आणि वर्तन परिवर्तन प्रतिमान याचं काय येईल? निसंवेदन क्षमता प्रतिमान म्हणजे 4, 3, 2, 1 दिसत असेल पुढे पहा 4, 3, 1 आणि 2. पर्याय क्रमांक 1 चंच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. समोर आपल्याला काय करायचं काम नाही, पाहायचं काम
नाहीये. म्हणजे पर्याय प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24वा काय सांगतो पहा. खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती? अ, लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती आहेत खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी? पहा लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे, बरोबर आहे. प्रत्येक बालकांमध्ये लैंगिकतेविषयी जे असणारं अज्ञान आहे ते काय झालं पाहिजे? दूर झालं पाहिजे. प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे एकदम बरोबर आहे. जे काही प्रजोत्पादन, प्रजनन संस्था आहेत त्याच्या कार्याची योग्य माहिती विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती मिळाली पाहिजे एकदम बरोबर आहे. कुटुंब जी संस्था आहे आपली त्या कार्याची काय मिळाली पाहिजे? मुलांना माहिती मिळाली पाहिजे. निकोप सदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे हे एक आहे लैंगिक शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 काय होईल? प्रश्न क्रमांक 24चं उत्तर होईल. पर्याय क्रमांक सर्व बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 25 काय म्हणतो बघा. प्रश्न क्रमांक 25 म्हणतो लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही म्हणताय ना? उपयुक्त ठरणार नाही. प्रश्नांचे प्रमाण कमी करणे नाही. ही बाब उपयुक्त ठरणारी नाहीये. हां, वार्षिक परीक्षेला काय करायचंय आपल्याला महत्त्व कमी द्यायचंय. वार्षिक परीक्षेला महत्त्व जर दिलं जास्त तर काय होईल? मुलं 2 दिवसात आधी अभ्यास करून परीक्षा पास होऊन जातील. परंतु अध्ययन होणार नाही व्यवस्थित. त्यानंतर अ, गुणदान योजना व नमुना उत्तर सूची यांची सोय करणे हे उत्तर होणार नाहीये. उत्तर पत्रिकेवर बारकोडाचा वापर करणे हे काय होणार नाही उत्तर होणार नाही. म्हणजे लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही. तर त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. वार्षिक परीक्षेला काय करायचं आपल्याला? वार्षिक परीक्षेला महत्त्व द्यायचंय. वार्षिक परीक्षेला महत्त्व द्यायचं नाहीये. चला प्रश्न क्रमांक 26 काय म्हणतो पाहायचं आपल्याला. खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे अध्यापन सूत्रावर आधारित आहेत? खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे उदाहरणाकडून सामान्यकडे हे पण काय होईल मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहे. अ, भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे एकदम बरोबर आहे. भूगोल विषयात आधी काय करायचं? नकाशा मुलांना दाखवायचा आणि मग योग्य ते स्थळं त्यांना शोधायला लावायची. त्यानंतर विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्रे सांगायची, बरोबर आहे आणि त्यांचे कार्य शोधायला लावायची. त्यानंतर निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे. आधी विद्यार्थ्यांना काय करायचं? चित्र दाखवायचं आणि नंतर एखादी त्यावर कविता शिकवायची आणि कवितेचे स्पष्टीकरण करणे. तर हे व्याख्यान पद्धतीमध्ये येईल. हे यामध्ये येणार नाही. म्हणून अ, ब आणि क, अ, ब आणि क ऑप्शन क्रमांक 1 काय होईल? या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27 काय सांगतो पहा. खालील मूल्यमापनाच्या साधनांमधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरावे? जे काही मूल्यमापनाची साधनं असतात, त्यामध्ये निरीक्षण तंत्रासाठी काय वापरायचंय? तर त्याच्यासाठी पुतळा सूची वापरायची आहे, बरोबर आहे. त्यानंतर त्याच्यासाठी पदनिश्चयन श्रेणी पण वापरायची आहे, बरोबर आहे. आपण निरीक्षण तंत्रामध्ये व्यक्तिमत्व प्रश्नावली वापरू शकत नाही. त्याच्यामध्ये प्रासंगिक नोंदी आपल्याला वापरायच्या आहेत. म्हणजे अ, ब आणि ड हे काय होईल? प्रश्न क्रमांक 27चं उत्तर होईल. ब आणि ड. ब आणि ड पर्याय क्रमांक 3 काय आहे? प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 काय सांगतो बघा. प्रश्न क्रमांक 28 सांगतो, अध्यापन प्रतिमानांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? अध्यापन प्रतिमानांच्या बाबतीत आता काही अध्यापन प्रतिमाने दिलेली आहेत पहा खाली. अध्यापन प्रतिमानं दिलेली आहेत आणि कोणतं विधान असत्य आहे, काय करायचंय ते ओळखायचंय. 1 सेकंद हां. चला. अध्यापन प्रतिमान म्हणजे काय बरं? अध्यापन प्रतिमान म्हणजे शिक्षणाची अशी सुसंगत आणि अ, एखादा आराखडा तयार करणे शिक्षणाचा म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवण्याची काय तयार करणे, रूपरेषा तयार करणे. त्याला काय म्हणतात? अध्यापन प्रतिमान म्हणतात. म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जी काही रूपरेषा तयार केलेली असते, आराखडा तयार केलेला असतो, त्याला एखादी नियोजित पद्धत असते. त्याला काय म्हणतात? अध्यापन प्रतिमान म्हणतात. मग
असत्य काय पहा, अध्यापन प्रतिमानांमध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती, वातावरण निर्मिती विषयी मार्गदर्शन असते. बरोबर आहे. कारण की वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे आणि सुयोग्य शैक्षणिक कृती विद्यार्थ्यांकडून करून घेणं गरजेचं आहे. अध्यापन प्रतिमानांमध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही. हे काय आहे? असत्य आहे. तरी बघू पुढचे पर्याय. अध्यापन प्रतिमानांचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ताठर नसते. सौम्य अशी भूमिका ठेवायची आहे अध्यापन प्रतिमानांचा वापर करतांनी. अध्यापन प्रतिमानांमध्ये उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मार्ग दर्शवलेले असतात. बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 28 चं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 होईल. अध्यापन प्रतिमानांमध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही. प्रश्न क्रमांक 29 काय सांगतो पहा. खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य म्हटलेला आहे किंवा हा आक्षेप खरा नाहीये. शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागते. हे उत्तर होणार नाहीये. अ, साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे. हे उत्तर होणार नाहीये. स्वयं शिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही. हे सुद्धा उत्तर होणार नाही. मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. हां, हे काय आहे? असत्य आहे. कारण की हा आक्षेप काय आहे? असत्य आहे. मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. हा काय आहे? आक्षेप असत्य आहे. प्रश्न क्रमांक 29 चं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 मुलांना खूप स्वातंत्र्य मिळतं. हा काय? असत्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक शेवटचा काय सांगतो पहा, खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्त्वे आहेत? अध्यापनाची तत्त्वे विचारलेली आहेत इथं आपल्याला. सहनशीलता अध्यापनाचं तत्व आहे. व्यक्तिगत फरक अध्यापनाचं तत्व आहे. लोकशाही प्रधानता हे पण अध्यापनाचं तत्व आहे आणि योजनाबद्धता हे सुद्धा काय आहे? अध्यापनाचं तत्व आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 30 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे होईल. चला तर नक्कीच आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित समजले असतील. नक्कीच या प्रश्नाचा आधार तुम्हाला येणाऱ्या टी-ई-टीच्या परीक्षेमध्ये नक्कीच याचा उपयोग होईल. चला तर भेटू समोरील पुढील व्हिडिओमध्ये. अद्याप तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. चला तर धन्यवाद. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.